सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था, होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थी 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। कल्याण पूर्व के आमदार गणपत गायकवाड़ और शिवसेना शिंदे गढ़ के कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड़ के बीच हुई अंधाधुंध गोलीबारी की घटना में पुलिस ने आमदार गणपत गायकवाड़ सहित 3 लोगों को गिरफ्तार किया है। वहीं पुलिस से मिली जानकारी के अनुसार दौड़ली गांव में किसी जमीनी विवाद को लेकर विवाद शुरू था, जिसके लिए दोनों गट हिल लाइन पुलिस स्टेशन पहुंचे थे, जहां आमदार गणपत गायकवाड़, महेश गायकवाड़, राहुल पाटिल और जमीनी विवाद के शिकायतकर्ता चैनू जाधव वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल जगताप के चैम्बर में बैठे हुए थे। तभी अचानक से उठकर आमदार गणपत गायकवाड़ ने महेश गायकवाड़ और राहुल पाटिल पर फायरिंग कर दी। जख्मियों के शरीर से 6 गोलियां उपचार के दौरान निकाली गई हैं और महेश गायकवाड़ का जुपिटर हॉस्पिटल में उपचार शुरू है। यह घटना वरिष्ठ पुलिस निरीक्षक के चैम्बर में लगी सीसीटीवी कैमरा में कैद हुई है, ऐसा पुलिस ने बताया है। वहीं आमदार गणपत गायकवाड़, हर्षल केने और संदीप सरवणकर, वैभव गायकवाड़, नागेश भरेकर और विक्की गोड़त्रा ऐसे 6 जनों के खिलाफ आईपीसी के 307, 120(ब), 143, 147, 148, 149, 109, 323, 504 और आर्म्स एक्ट की धाराओं में मामला दर्ज किया गया है, जहां आमदार गणपत गायकवाड़, हर्षल केने और संदीप सरवणकर को पुलिस ने गिरफ्तार किया है और आगे की जांच पुलिस के वरिष्ठ अधिकारियों के नेतृत्व में शुरू है। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। लाइन पोलीस स्टेशनला काल रात्री अत्यंत गंभीर घटना घडली। या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम 307, 120(ब), 34, 143, 147, 148, 149 सहकलम 30 शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जखमीवरती अग्निशस्त्रातून गोळ्या झाडल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय नेमकं कारण होतं? कारण पोलीस नेमक्याच्या आतमध्ये या ठिकाणी झालेलं कशाला त्याला बोलवण्यात आलं, कशावर नाही? मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे, त्या जमिनीच्या अनुषंगाने असलेली वाद या बाबतीत आहे। ही जमीन ही एकनाथ जाधव या कुटुंबियांची आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय आहे, तर त्या जमिनीच्या अनुषंगानं जुनेच वाद आहेत। त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली आहे। सर, याच्यामध्ये किती राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि महेश गायकवाड किंवा यांना आपल्या इकडे कशाला, म्हणजे दोन्ही एकत्र कसे आलेले आहेत? मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारली येथील जमिनीच्या अनुषंगानं महेश गायकवाड आणि इतरांवरती इथं तक्रार आली। त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र आले आणि त्या दरम्यान इथं आमदार श्रीयुत गणपत गायकवाड हे सुद्धा आले। महेश गायकवाड, राहुल पाटील आणि
यातील फिर्यादी चैनू जाधव हे PI यांच्या चेंबरमध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस श्रीयुत महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत. नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे, परंतु आतापर्यंत 6 गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत. याबाबत अटक किती जण आहेत? काय म्हणले? अटक किती जण? आतापर्यंत एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे. यामध्ये आमदार श्रीयुत गणपत गायकवाड, त्यांच्या सोबतचे दुसरे फायरिंग करणारे आरोपी हर्षल केने आणि तिसरे एक आरोपी आहेत असे एकूण संदीप सरवणकर असे एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे. सर, गणपत गायकवाड यांच्याकडून म्हणण्यात आलं आहे का आत्मसुरक्षेसाठी मी फायरिंग करण्यात आले, माझ्याकडून आत्मसुरक्षेसाठी मी फायरिंग करण्यात आले, माझ्या मुलावर हात उचलण्यात आला होता. काय सर कारण काय एकंदर पूर्ण? बाहेर हे दोन्ही गटाचे लोक उभे होते आणि आरडाओरडा सुरू झाला होता. आरडाओरडा सुरू झाल्यामुळं म्हणजे एकमेकाच्या बाबतीमध्ये ओरडणं सुरू होतं आणि तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी PI श्री जगताप हे बाहेर आले. तिथं कोणालाही मारहाण वगैरे अशी झालेली नाही आहे, तशी घटना समोर आलेली नाही आहे. परंतु त्या दरम्यान असं स्पष्ट होतं आहे, आपल्याकडे तसे CCTV फुटेजचे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागामध्ये लागल्या. जे जखमी आहेत ते PI यांच्या चेंबरमध्ये जे CCTV डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेकडं पाहत होते की बाहेरची काय परिस्थिती आहे म्हणून. त्यामुळं जखमीकडून कुठलीही चिथावणी किंवा कुठलीही असं शाब्दिक चकमक किंवा कुठलंही असं कारण तिथे दिसून येत नाही. त्यांनी स्पष्टपणे, शांतपणे आणि ठरवून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे. असंही बोललं जातंय की वैभव गायकवाड जे आहेत ते नाही, वैभव गायकवाड तर अगोदरच पोलीस स्टेशनला होते, त्यानंतर महेश गायकवाड आलेले आहेत आणि मग नंतर आमदार पण आलेले आहेत. अशा घटनाक्रम आहे तिथला आणि त्यामध्ये त्यांना प्रवेश देण्याचं कारणच नाही. ते सातत्यानं आतमध्ये येत आहेत, बसतायत असं स्पष्ट दिसतंय. यामध्ये इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स, सर्कमस्टन्शियल इव्हिडन्स अत्यंत भक्कम आहेत आणि हा खुनाचा प्रयत्न ठरवून आणि कुठल्याही चिथावणीशिवाय केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।